Audio Jungle. Audio Jungle. काही ओळी की आताच गणपती बाप्पाचं विसर्जन झालं की बरं झालं बाप्पा तू पक्षात नाहीस, बरं झालं बाप्पा तू पक्षात नाहीस आणि पक्षाचं चिन्ह म्हणून कोणाच्या लक्षात नाहीस, बरं झालं बाप्पा तू पक्षात नाहीस आणि पक्षाचं चिन्ह म्हणून कोणाच्या लक्षात नाहीस, हेही बरं झालं बाप्पा तुझ्याकडे कोणतंही पद नाही आणि बरं झालं बाप्पा तुझी पत्रकार परिषद नाही. थोडी वेगळी कविता ठेवतो. कविता शीर्षक आहे माणूस भेटला पाहिजे. नेत्रदान, अवयवदान, श्रमदान, श्रेष्ठदान. नेत्रदान, अवयवदान, श्रमदान, श्रेष्ठदान, पण मला रक्तदान पटत नाही. नेत्रदान, अवयवदान, श्रमदान, श्रेष्ठदान, पण मला रक्तदान पटत नाही. काय करू त्या रक्ताचं ज्या रक्तामध्ये आता माणसंच भेटत नाहीत. भेटलीच माणसं तर ती आता अन्यायाविरुद्ध पेटत नाहीत, म्हणून मला रक्तदान पटत नाही. एकदा मी रक्त माणुसकीच्या प्रयोगशाळेत पाठवलं. तिथे त्याला जात धर्म करत गोठवलं. मी विचारलं कोणतं तुझं कर्म. रक्त मला म्हणाला राजकारण, भ्रष्टाचार, बलात्कार हाच माझा गुणधर्म आणि हेच माझं कर्म. आई बाप वृद्धाश्रमात आई बापाचा डोळा पोराच्या काळजीविना मिटत नाही. आई बापाचा डोळा पोराच्या काळजीविना मिटत नाही. तिथं पोराची साधी वाचा फुटत नाही. काय करायचं त्या रक्ताचं ज्या रक्तामध्ये आता नातीच भेटत नाही. खून, दरोडा, राजकारण आता हेच आमच्या जगण्याचे रंग. खून, दरोडा, राजकारण, बलात्कार हेच आमच्या जगण्याचे आता रंग. आम्ही मात्र सेल्फी काढण्यात दंग. घटना घडते, होते गर्दी, पण त्या गर्दीत आता एकही माणूस दिसत नाही, म्हणून मला रक्तदान पटत नाही. रक्तगट कोणताही असो पण रक्तातून माणूस वाटला पाहिजे. जात धर्म बाजूला ठेवून माणूस म्हणून भेटला पाहिजे. धन्यवाद. मला वाटतं माणुसकीतले डॉक्टर असं पदवी द्यायला काही हरकत नाही. खूप सुंदर. आणि डॉक्टरकीच्या याच्यातून त्यांनी आज एक कविता सादर केली. असं वाटत नाही की डॉक्टर आहेत आणि डॉक्टरकी करता करता संधी मिळाली म्हणून कविता करतायत. वा, खूपच सुंदर. आणि रचना ही खूप सुंदर होती. यानंतर सीमा शेलार यांना विनंती करते की त्यांनी आपली एक रचना सादर करावी. सीमा शेलार. यानंतर रेखा दुधमल यांनी तयार राहायचे. माझ्या कवितेचं नाव आहे श्रावणाचा निसर्ग सोहळा. निसर्गाच्या कुशीत येतो श्रावण सुंदर. नद्या डोंगरातून वाहती जलधारा दूरवर. पावसात नाल्या धारा हिरव्या रंगात फुलांची सृष्टी वारा वाहतो ढंगात. मेघांच्या साक्षीने धरती सजली जलधारेने. गगनाच्या निरंबरात वाहती झंकारे. सरसरून गेला वारा झाडाच्या अंगाने. मंद सुगंध पसरला फुलांच्या संगाने. आभाळात दाटला पावसाचा हळवा सहवास. धरतीच्या ओठी पसरला आनंदाचा वास. रानातील हरित प्रीतीने घातला साज. शेतकऱ्याने हाती धरला नवा ध्यास. कधीतरी गार वारा येतो गाऊन गाणी. चांदण्यातील रात शिंपडते स्वप्नाची पखरणी. आसरा घेतीये निसर्गाच्या अंगणी. धारा बरसतीये श्रावणाच्या संगणी. श्रावणातल्या त्या काजव्यांच्या शिरी. रात्रीचा काळोख चमकून उठतो. निसर्गाच्या सोहळ्यात मन गुंतून बसतो. हा सुंदर श्रावण नित्य नव्याने भेटतो. धन्यवाद. नक्षत्राचे देणं काव्य मंचाची ही कार्यक्रमाची रंगत अशीच चालू राहणार आहे. दरम्यान रोटरी क्लब मधून रोटरी क्लब वाल्हेकरवाडीतून रेसिडेंट रोटरियन गोविंद जगदाळे सर या कार्यक्रमासाठी उपस्थित राहिलेत. नक्षत्राचे देणं काव्य मंचाच्या वतीने त्यांचं आभार भरून स्वागत.
वादळ वारं घेऊन येतो तो पाऊस, वादळ वारा घेऊन येतो तो पाऊस, कडक करणाऱ्या विजेसह. कधी ढग बरसतात, कधी गरजतात, कधी तो मनसोक्त बरसतो तो पाऊस. आषाढ श्रावणात, आषाढ श्रावणात वसुंधरेला नवी पालवी, आषाढ श्रावणात वसुंधरेला नवी पालवी. वृक्षवेली पशुपक्षी आनंदात, सारा निसर्ग बहरतो मनस्वी मनस्वी. प्रेमाचं नक्षत्र, प्रेमाचं नक्षत्र तू मनात, प्रेमाचं नक्षत्र तू मनात. आगळा प्रेम ऋतू आनंदाच्या बनात, आगळा प्रेम ऋतू आनंदाच्या बनात. धन्यवाद. धन्यवाद सर. यानंतर सन्माननीय प्राध्यापक डॉक्टर सुशील सातपुते लातूर वरून आले. त्यांना विनंती करते की त्यांनी आपली एक रचना सादर करावी. दरम्यान सन्माननीय श्रीकांत चौगुले सर उपस्थित राहिले. त्यांचंही नक्षत्रार्थ देणं काव्य मंचाच्या वतीनं हार्दिक स्वागत. टाळ्यांच्या गजरात त्यांचं स्वागत व्हायला पाहिजे. सर्वांनी मध्ये जायचे, मध्ये बसलेल्या मंडळींनी मध्ये बसायचे. आणि जे पुरस्कार्थी आहेत, ज्यांना पुरस्कार आहे, त्यांनी पहिले कविता सादर करण्यापूर्वी सोनवणे सरांवर एक 4 ओळी सादर करतो. दुःखाच्या वादळाचा, दुःखाच्या वादळाचा वादळकर मानकरी आहे, दुःखाच्या वादळाचा वादळकर मानकरी आहे. बघणाऱ्यानु बघा तरी वादळकर हसत आहे. माझी कविता आहे, चल मित्रा तुला शेतकरी दाखवतो. असंच एक जण मला म्हणला की काय आजकाल शेतकरी उठतात तर काही आंदोलन करत फिरतात आणि ह्यांना काय नुसतं हे द्या ते द्या मागत बसतात. त्यांना काही कमी नसते का तरी आंदोलन करतात. ह्यांना काय शेतकऱ्यांना खूप माझं आहे असं तसं तो बोलत होता. मग मी म्हणलो मित्रा चल तुला मग शेतकरी कसा असतो ते दाखवतो. तर कविता अशी आहे, चल मित्रा तुला शेतकरी दाखवतो. जगाला जागवणारा शेतकरी नावाचा श्वास दाखवतो. काबाड कष्ट करून आलेल्या घामाचा वास दाखवतो. चल मित्रा तुला शेतकरी दाखवतो. बियाण्याच्या कर्जाखाली दबलेला शेतकरी नावाचा दास दाखवतो. 2 पैशासाठी सावकाराकडे घाण ठेवलेलं रान दाखवतो. चल मित्रा तुला शेतकरी दाखवतो. शेतकऱ्याला खोटे आश्वासन देऊन फसवणारा पांढऱ्या कपड्यामधला पुढारी नावाचा साप दाखवतो. चल मित्रा तुला शेतकरी दाखवतो. कोणताही गुन्हा नसताना शेतकऱ्याला मारणारा फास दाखवतो. जगाला पंचपक्वान देऊन स्वतः चटणी भाकर खाणारा घास दाखवतो. चल मित्रा तुला शेतकरी दाखवतो. कोरड्या विहिरीसाठी डोळ्यातून पाणी वाहत दाखवतो. तरीही सर्जा राजासाठी हसत हसत आनंदाचं गाणं गातो. चल मित्रा तुला शेतकरी दाखवतो. काळ्या धरणीनं सोन्यासारखं दिलेल्या पिकाचं कवडी मोल भाव दाखवतो. काळ्या धरणीनं सोन्यासारखं दिलेल्या पिकाचं कवडी मोल भाव दाखवतो. फसावर लटकून जीवन संपवणाऱ्या शेतकऱ्यासाठी रडवणारं गाव दाखवतो. चल मित्रा तुला शेतकरी दाखवतो. 12ही महिने नशिबी दुःखाचं वादळ असताना, 12ही महिने दुःखाचं वादळ असताना नशिबासोबत लढणारा लढवय्या दाखवतो. चल मित्रा तुला शेतकरी दाखवतो. काट्याकुट्याच्या बांधावर उभा राहून तुला खरा निसर्ग दाखवतो. शेतकऱ्याच्या डोळ्यातला कष्टाने पिकवलेला हिरवागार सपान दाखवतो. चल मित्रा तुला शेतकरी दाखवतो. चल मित्रा तुला शेतकरी दाखवतो. सर आपला सन्मान घेऊन जायचंय. खरंच शेतकऱ्याचं नशीब, शेतकऱ्याचं जे हे असतं ते नशिबावर अवलंबून असतं. मिळालं तर ठीक, नाही मिळालं तरी जाऊ देत. परंतु शेतकऱ्याची जी भावना त्या सरांनी व्यक्त केली खरंच अतिशय सुंदर आहे. मंजिले मिले या ना मिले किस्मत की बात है, पर कोशिश भी ना करे ये भाई गलत बात है. म्हणून आपण सर्वांनी प्रयत्न कधीच सोडू नये. प्रयत्न हे नेहमी करत राहावेत. यानंतर शालिनी पवार मॅडम झाली का कविता त्यांची? कोण कवी राहिले असतील तर आपली रचना सादर करा.
चंद्रचं नाव निगडी. मी माझ्या मागील नाट्यगृहामध्ये तिच्या स्पर्श म्हणून काव्यसंग्रह प्रकाशन झालेला आहे. माननीय राजेंद्र सोनवणे यांच्या सहभागाने आणि त्यांच्या सहकार्याने मार्गदर्शन झालेला होता. आणि आता सगळं हिंदीमध्ये कविता गायलेली आहे. ते खरोखरी परिस्थिती आहे सध्या सत्ताधाऱ्यांची आणि शासनाची. मी पण त्यामध्ये सहमत आहे. माझं मन पण खूप दुखवलेलं आहे. आणि या पद्धतीने शासनाच्या आपल्या महिलांच्या त्याच पद्धतीने मी दूसरा अजून भी मला सुचला है कि मैं बरखा हूँ, मैं बरसात में भीगने वाले भिगाने वालों को मैं बरखा हूँ, मैं बरखा हूँ. मैं बरसात में भीगने वाले भिगोने वालों को मैं बरखा हूँ, मैं बरखा हूँ. मैं बरसात में बड़े बूढ़े के प्रेम के लिए मैं तरसा हूँ, मैं बरखा हूँ. मैं वर्षा हूँ, मैं वर्षा हूँ. मैं दिलों को धोखा देने वालों को मैं बरखा हूँ, मैं वर्षा हूँ. मैं बरखा हूँ. मैं दिल से दिल की लगाने वालों को मैं बरखा हूँ, मैं बरखा हूँ. मैं दिल से दिल को दगेबाजों को मैंने प्रेम के मैं धोखेबाजों को मैं बरखा हूँ, मैं बरखा हूँ. कौन कितना भिगोता है, कौन किसको कितना डुबोता है, कौन किसको कितना भिगोता है, कौन किसको डुबोता है, कितना डुबोता है, उन सबको दिलों को मैं बरखा हूँ, मैं बरखा हूँ. रिमझिम मैं वर्षा हूँ. भिगो भिगो के मैं प्रकृति को मैं हर रंग में रंगा हूँ. धरती को अंबर को मैंने हर्षा हूँ, मैं वर्षा हूँ. रिमझिम में वर्षा हूँ. धन्यवाद देतो की त्यांनी मला नक्षत्र गौरव पुरस्कार दिला. त्यासाठी प्राध्यापक राजेंद्र सोनवणे यांचे हार्दिक आभार. आणि बऱ्याच दिवसापासून कवितांचा योग नव्हता. मी पत्रकारितेमध्ये होतो तर कवितेला डायरेक्ट सुरुवात करतो. कवितेचं शीर्षक आहे असं कुठपर्यंत चालायचं. म्हणजे प्रेरणा देणारी कविता आहे. कुठं प्रकाश तर कुठं अंधार, कुठं प्रकाश तर कुठं अंधार, असं कुठपर्यंत चालायचं. धनवानांनी धनवानच व्हायचं तर निर्धनांनी निर्धनच राहायचं. कुठं प्रकाश तर कुठं अंधार, असं कुठपर्यंत चालायचं. धनवानांनी धनवानच व्हायचं तर निर्धनांनी निर्धनच राहायचं. आश्वासनांना देऊन इलाज जे काय ते आत्ताच करायचं. आश्वासनांना देऊन इलाज जे काय ते आत्ताच करायचं. उगीच कशाला उद्याचा बहाणा, कर्म आपलं करत राहायचं. उगीच कशाला उद्याचा बहाणा, कर्म आपले करत राहायचं. नकोच नुसते रुसवे फुगवे, नकोच नुसते रुसवे फुगवे. आता कोणावर अवलंबून राहायचं. युक्तीपेक्षा आता कृतीच हवी. कुठपर्यंत असं सहन करायचं, असं कुठपर्यंत आलायचं. धन्यवाद सर. थँक्यू. मी सर्वांना विनंती करतो की सर्वांनी आतमध्ये व्यासपीठामध्ये बसायचं आपल्या सभागृहामध्ये. आणि कडला जे बसलेली मंडळी त्यांनी थोडं आतमध्ये बसा म्हणजे आलेल्या लोकांना बसता येईल. आता आपण लवकरच पुरस्कार वितरण जे प्रमुख उपस्थित आहेत त्यांचा आपण सन्मान करूया. लगेचच आपण काव्यसंग्रह प्रकाशन सुद्धा घेणार आहोत. त्यामुळे हा कार्यक्रम आता पुढचा अत्यंत फास्ट असतो. श्रावणाची कविता आहे माझ्याकडे, पण मी ती नाही म्हणत. दुसऱ्या प्रकारची कवितेचं नाव आहे जात. तोड जाती बंध वेड्या, काळ जात आहे. तोड जाती बंध वेड्या, काळ जात आहे. जाता नाही जात, जात काळ जात आहे. तोड जाती बंध वेड्या, काळ जात आहे. जाता नाही जात, जात काळ जात आहे. देव येथे वेगळे प्रत्येक माणसाचे. देव येथे वेगळे प्रत्येक माणसाचे. माझाच देव मोठा,
माझाच देव मोठा घोष एक जात आहे, जाता नाही जात जात काळ जात आहे. रंग पताकांचे निशाणांचे वेगळे का, रंग पताकांचे निशाणांचे वेगळे का, प्रेमरंगी रंग वेड्या वेळ जात आहे, जाता नाही जात जात काळ जात आहे. आदरणीय व्यासपीठांनी आज मला संधी दिली नक्षत्राचे देणे काव्यमंच यावरती मी सर्वांचे धन्यवाद मानते. आणि माझी कविता सर मराठीमध्ये नाहीये, हिंदीमध्ये आहे. मी कविता करते, ऍक्च्युली मी मराठी स्पेशल आहे आणि मला आवड आहे म्हणजे कविता करण्याची. पण मी कविता करते आणि सोडूनच देते, म्हणजे त्याचं काही विशेष संग्रह झालेला नाही माझ्याकडनं. तर हो, म्हणजे मी योग्य व्यासपीठावर आलेली आहे असं मला वाटतं. धन्यवाद. मी कविता सादर करते. माझ्या कवितेचं शीर्षक आहे सत्ता. आता हे कवितेचं शीर्षक जे सत्ता आहे ते हिंदीमध्ये पुढे मी केलेलं आहे, परंतु याला थोडी पार्श्वभूमी आहे. पार्श्वभूमी अशी आहे की सर्वात प्राचीन काळी आपला हा भारत बुद्धिझम मानत होता आणि बुद्धिझमला फॉलो करतो आपला भारत. पण मग नंतर बरंच स्थित्यंतरे आली आणि त्या स्थित्यंतरामध्ये की विविध धर्म पंथ उदयास आले आणि विविध धर्म आणि पंथ जरी उदयास आले आहे तरी आपण सर्वजण लोकशाही मानतो, लोकशाहीला फॉलो करतो. तर अशा अर्थाने माझी ही कविता आहे की सद्यस्थिती काय आहे आणि काय असायला पाहिजे अशी थोडी विद्रोही स्वरूपाची माझी कविता आहे. मी म्हणतीये, सत्ता. जिस सत्ता में मैं खुद सुखी नहीं हूँ, जिस सत्ता में मैं खुद सुखी नहीं हूँ, वो सत्ता मुझे किस काम की. जिस सत्ता में मैं खुद सुखी नहीं हूँ, वो सत्ता मेरे किस काम की. जिस सत्ता की विचारधारा बुद्धिज्म से मिलती नहीं, वो सत्ता मेरे किस काम की. जिस सत्ता में मुंह में राम और बगल में छुरी हो, ऐसी सत्ता मेरे किस काम की. जिस सत्ता में ये सिर्फ दिखावा हो और वास्तविकता कुछ और हो, वो सत्ता मेरे किस काम की. जिस सत्ता में हाथ में काम न हो, बेकारी और जागतिक बैंक का ऋण बढ़ता ही जा रहा हो, ऐसी सत्ता मेरे किस काम की. जिस देश में आरबीआई का सही इस्तेमाल न हो रहा हो, जिस देश में आरबीआई का सही इस्तेमाल न हो रहा हो और रुपयों का अवमूल्यन हो रहा हो, वो बढ़ता ही जा रहा हो, ऐसी सत्ता मेरे किस काम की. ऐसी सत्ता मेरे किस काम की. अब तक देश से कुछ भी दिखावा दिख रहा हो, ऐसी सत्ता मेरे किस काम की. मेरे देश में बुद्धिज्म का नामो निशान न हो, ऐसी सत्ता मेरे किस काम की. मेरे किस काम की. जिस देश में संविधान और डेमोक्रेसी न दिखाई दे रही हो, ऐसी सत्ता मेरे किस काम की. ऐसी सत्ता मेरे किस काम की. धन्यवाद. सन्मान पत्र घ्यायचंय आपलं. यानंतर अनघा दिवाकर मॅडम यांना मी विनंती करते की त्यांनी आपली एक रचना सादर करायची. सन्माननीय दिवाकर मॅडम यांना विनंती आहे की त्यांनी आपली एक रचना सादर करायची. वो ससुराल ही क्या है, वो ससुराल ही क्या जहाँ साली न हो, वो ससुराल ही क्या जहाँ साली न हो, और वो प्रोग्राम ही क्या जहाँ ताली न हो. नमस्कार.
मी सौ अनघा अनिल दिवाकर नक्षत्राचं देणं काव्य मंचपासून म्हणजे माननीय राजेंद्र सोनवणे यांनी जे काव्याचं स्टेज दिलं तेव्हापासून काव्य करायला जी सुरुवात झाली, तो प्रवास सुरू झाला, तो आज सगळ्यात अखंड चालू आहे. मी 8-10 कवितांच्या ग्रुपवर सभासद म्हणून काम करते आणि पण पहिली वाटचाल आहे ती नक्षत्रांचं देणं. म्हणून मी सर्वप्रथम सोनवणे सरांना मनापासून धन्यवाद देते, त्यांना नमस्कार करते आणि माझी श्रावणाची कविता सादर करते. आला हो बाई श्रावण आला, झरती रिम झिम धारा, हिरवाचा फ्रिजात फुलला, उन्हात पाऊस आला, हा श्रावण महिना ओला, या फांद्यावरुनी बांधून घेऊ झोके उंच उंच चला, गबाई झोके उंच उंच चला, आला पंचमीचा सण, आला पंचमीचा सण, पूजुया नाग प्रतिमेला, पूजुया नाग प्रतिमेला, हा श्रावण महिना ओला, आला श्रावणी सोमवार, बेल फुलाने पूजुया शंकराला, पूजुया शंकराला, ज्योतीचा हा शुक्रवार आला, ज्योतीचा हा शुक्रवार आला, दूध फुटाणे सर्वांना देव चला, हा श्रावण महिना ओला, ही घरची मंगळा गौर गौर, ही घरची मंगळा गौर गौर, फुलास वेचू चला, फुलास वेचू चला, खेळ खेळून जागरण करूया, खेळ खेळून जागरण करूया, जागवू मंगळा गौरीला, जागवू मंगळा गौरीला, हा श्रावण महिना ओला, हे इंद्रधनुचे 7 रंग, हे इंद्रधनुचे 7 रंग. बहुजन सैनिक महाराष्ट्र लाईव्हला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा.